वरती वगैरे पण इकडे बोर्ड्स लावले आता नोटीस केलं. खाली तर बघा होता. सो हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहे एनमॅकमध्ये, म्हणजेच आपला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर. तिकडे ॲक्च्युली आर्ट रूम आहे. तिकडे आर्ट रूम आपण जाणार आहे. आर्ट रूममध्ये एक्सप्लोर करणार आहे. आणि आर्ट रूम बघितल्यानंतर आपल्याला इन्फिनिटी मिरर रूम आहे, ते याची पण तिकीट काढले. आपल्याला कॉम्बो तिकीट्स भेटलेले आहेत. त्या कॉम्बो तिकीट्सने आपण दोन्ही पण भेटणार आहे. मला वाटतं इन्फिनिटी रूमसाठी 5 मिनिटाचा टाईम आहे. बाकी आर्ट रूम आपण बघू कसं आहे काय ते. बाकी आपण आता आलेलो आहे BKCमध्ये. BKCमध्येच आहे ॲक्च्युली कल्चरल सेंटर. तिकडेच आतमध्ये आर्ट रूम वगैरे सगळं आहे. सो आपण इकडनं जाणार डायरेक्ट BKCमध्ये जे आपण आलेलो त्या आर्ट रूममध्ये. सो चला. BKCला येण्यासाठी कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. इथे तुम्ही बाय बस, ट्रेन, मेट्रो कोणत्याही मीन्सनी एकदम इझिली पोहोचू शकता. बट जर तुम्ही बाय रोड येत असाल, पीक आवर्समध्ये येणं टाळा, कारण BKC हा एक कॉर्पोरेट हब असल्यामुळे ऑफिस आवर्समध्ये इथे खूप ट्रॅफिक असतं. सो बाईक तर आम्ही पार्क केली तिकडे, पण बाईक आम्ही एक्झॅक्टली 3 नंबर गेटने आतमध्ये आलेलो. पण 3 नंबर गेटने आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप चालायला लागेल. ॲक्च्युली तोच एक ऑप्शन आहे, दुसरा काही ऑप्शन नाही. इकडनं आम्ही पण शोधतोय की एक्झॅक्टली जायचं आहे कुठे. हां, फक्त 2 व्हीलरसाठी 3 नंबर गेट आहे. 4 व्हीलरसाठी आम्ही विचारतो आणि तसं कन्फर्म करून सांगतो तुम्हाला. तर हा आहे आपला 3 नंबर गेट. इकडनंच तुम्हाला बाईकने एंट्री भेटेल. आणि हे आहेत आपले 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी असणारे पार्किंग रेट्स. T2च्या गेटनी तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. तिकडेच आपलं कल्चरल सेंटर आहे. त्यांना तुम्ही विचारू शकता, स्टाफ्स आहेत, स्टाफला तुम्ही विचारू शकता की T2 पिलर कुठे आहे किंवा आर्ट हाऊस कुठे आहे. ते तुम्हाला गाईड करतील. एक्झॅक्टली तुम्ही त्यानुसारच या. इट विल बी बेटर. आहे T2, इकडनंच एंट्री आहे. ही आहे आपल्या आर्ट हाऊसची एंट्री, जी की फर्स्ट फ्लोअरवर आहे. इकडनंच तुम्हाला तिकीट चेक करून तुम्हाला एंट्री भेटेल. सो इकडे जे मिररचे हे आहे त्याचं सगळी माहिती दिलेली आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. हे मिरर्स आहे, ते तुम्हाला फॉलो करतात. आपल्याला फॉलो करतात का बघूया. हां, येतात येतात येतात. ॲक्च्युली काय काय मिरर्स फॉलो नाही करतात, बट मोस्टली तरी करतात. ॲक्च्युली मोशन सेन्सिंग लाईट्स आहेत, जे अपोजिट आपल्याला इकडनं ट्रान्सफर करतात. आपण इकडनं या साईडला गेलं तर ते अपोजिट डायरेक्शनला आहे. बघा इकडनं आलं आम्ही आहे, हा हात माझा. असंच दिसतंय. एक स्वतःचा एक फोटो काढून घ्या, येतो का बघू एक्झॅक्टली. कुठे राहायचं इकडेच बंद झालं. सो हा फर्स्ट फ्लोअर होता. फर्स्ट फ्लोअरवरती हे 3 गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो. एक तर ते तुमचे मोशन चेंज करणारे काय मिरर आहेत, जे तुम्हाला फॉलो करतात. आणि सेकंड म्हणजे ते जे तुम्हाला लाईटवाले मोशन सेन्सिंग आहेत ते आहेत. आणि थर्ड एक ते फोटोच आहे. ते फोटोच ॲक्च्युली राहिलं आहे आपलं, ते आपण परत कवर करू सेकंड याच्यात. सांगा ते बोलल्यात की तुम्ही रिव्हिजिट करू शकता. इकडे स्टाफ जेन्युअनली खूप चांगला आहे, खूप म्हणजे खूप. एकदम प्रोफेशनल लेवल स्टाफ आहे सगळा. सेकंड फ्लोअर लेवल 2. सो हा आहे सेकंड फ्लोअर. कॅमेरा जस्टिस करत नसेल, कारण का काही दिसत नसेल कॅमेरामध्ये. ते फ्लॅश दे ना, एक फ्लॅश. फ्लॅश, हां फ्लॅश नाही अवेलेबल. चेहऱ्याला पडत असेल थोडंसं, बघा काहीतरी दिसत असेल असं. हां, हे सो नाईस. दे ना, फोटो काढतो मी. Hey, we can touch. हां, अच्छा. इकडे आलात तर या गोष्टींना हात लावू नका. तुम्ही बघू शकता
फोटोज काढू शकता, व्हिडिओज काढू शकता, बट फ्लॅश ओपन करायला अलाउड नाही. फ्लॅश आणि इवन कुठेही टच करायला अलाउड नाही. एक्सपिरियन्स करा फक्त जस्ट. ॲक्च्युली मी खूप काळा दिसत असेल या सगळ्या गोष्टींमध्ये, बट ठीक आहे. आणि जरा बघून चाला, कारण का इकडे साईडला काच आहेत ज्या की समजत नाही, मिरर्स आहेत. हे असं तुम्ही आलात ऑलमोस्ट इट इज लाईक दिस. वॅदर मी आता विचारलं तुम्ही टच करू शकता, बट पंच नाही करू शकत. फोटोज काढायला मस्त आहे. फोटोज तुम्ही इकडे काढू शकता असे. मग इथं फोटो इंटरेस्टेड नाही, हिने हिचे काढले. मी तर पूर्णच काळा दिसतो यार याच्यात. ॲक्च्युली वॉटर बबल्स आहेत साबणाचे टाईप असे. हाताने पण फोडलं तर हातावर सर्व पाणी येतं. साबण टाईप असं पाणी येतं जरा हातावरती. इकडे जरा लाईट येते. ॲक्च्युली आपण फर्स्ट फ्लोअर झाला, सेकंड फ्लोअर झाला, हा थर्ड फ्लोअर होता. थर्ड फ्लोअरनंतर आपण येणार आहे फोर्थ फ्लोअरवरती, आणि त्यानंतर आपण परत येणार आहे फर्स्ट फ्लोअरवरती, कारण का आपलं ते हे बाकी आहे, ते फोटो काढायचं बाकी आहे, जे की ते आम्हाला बोलले की परत तुम्ही व्हिजिट करू शकता फर्स्ट फ्लोअरवरती. Years and faces, marks and places. एक स्केच खूप सारे घेऊ शकता तुम्ही याच्यापैकी. शोधताय कुठचं चांगला भेटतंय, हे जे चांगलं चांगलं होते ते तर गेलेत. ओके ओके. चल आता आम्ही फर्स्ट फ्लोअरवर परत चाललो आहे. ही ड्रॉइंग घेतलेली आहे आम्ही. तू काय घेतलं दाखव. काय हे आवडलं मला कळलं नाही, पण घेतलं काय रस्ता कर ना. हा जरी चांगला आलाय माझा, हिच्यापेक्षा तरी माझा बरा आहे. ओळखा. अजून एक फोटो आलेला आहे, अजून एक फोटो. कॅमेरा चांगला दिसतोय यार. सो आता आम्ही परत आलेलो आहे सेकंड फ्लोअरवरती, कारण का इथूनच आपली इन्फिनिटी रूमची एंट्री आहे. सो ही आहे आपली इन्फिनिटी रूम, आणि या आहेत आपल्या इन्फिनिटी रूमच्या क्रिएटर, ज्या की आपल्या जपान बेस्ड आहेत. आणि ही रूम भारतात पहिल्यांदाच क्रिएट करण्यात आलेली आहे. ही रूम इन्स्पायर्ड बाय पोल्का डॉट्स आहे. या रूमच्या चारी बाजूने मिरर लागलेले असल्या कारणाने ही रूम असा भास निर्माण करते की त्याला काही अंत नाही, आणि त्यामुळेच या रूमला नाव दिलेलं आहे इन्फिनिटी रूम. तर तुम्हाला काय वाटतं इकडे एंट्रन्स कुठे असेल, काय वाटतं? ते पता है एंट्रन्स किधर आहे, दिसतंय का? There are multiple things. बाय द वे हे कुठच्या आर्टिस्टने बनवलंय? हे कोणत्या आर्टिस्टने बनवलंय? सॉरी, बाहेर नाव तुम्हाला जे दाखवलं, तुम्हाला फोटोचं दाखवलं, बट त्यांनी हे बनवलेलं आहे. हे आपल्या इकडचं नाही, हे जपानचं आहे आय थिंक सो. हां, जपानचं आहे. चला माझं 100 रुपये संपले. असं वाटतं आम्ही हरवलंय, आम्हाला भेटत नाही कुठून आम्ही आले. तुम्ही हे लक्षात ठेवून या, हे तुम्हाला गाईड करते बोल ते तिकडे, कारण का त्या हिशोबाने तुम्हाला यायला भेटेल ना. तुम्ही कळणार का तुम्ही कुठून येत आहे, कुठे जात आहे. सो आम्ही जाऊन आलेलो आहे तिकडे, सगळं झालेलं आहे एक्सप्लोर करून. तिकडे गेलेलो वरती
ते 4 फ्लोर्स आणि हे एक ते सिंगल इन्फिनिटी रूम. पण माझ्या मते 100 रुपये जर तुम्ही देऊन येत असाल तर थोडं 5 मिनिटासाठीच आहे ते फक्त. ही 100 रुपयाची तिकीट भेटते तुम्हाला, ती फक्त 5 मिनिटासाठी आहे. आणि जी कॉम्बो पॅक भेटत आहे तो मला जरा व्हॅल्यू फॉर मनी वाटतं, कारण का त्याच्यात ते दोन्ही इन्क्लूड होऊन देतं. सो 100 रुपयासाठी एवढं लांब येणं, पार्किंगचेच 50 रुपये जातील तुमचे आणि 100 रुपये ते वेगळे. सो इट इज नॉट वर्थ तेवढं टाईम टाकून तुम्ही याल 5 मिनिटात. तर तुम्ही येत असाल तर तो कॉम्बो पॅक घेत असाल तर इट इज बेटर, ते चांगलं पडेल तुम्हाला, कारण का ते चांगलं आहे. 100 रुपयासाठी येणं वर्थ नाही. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आम्हाला लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला कमेंट करून अपडेट करा की तुम्हाला अजून कुठे जायचं आहे, अजून कुठे जागा बघायची असेल मुंबईमध्ये किंवा काय. सध्या तरी आपण मुंबई एक्सप्लोर करतोय, पण आपल्या लवकरच ट्रिप्स येणार आहेत. आपण मुंबईच्या बाहेर पण जाणार आहे, आपला ट्रेकचा प्लॅन होतोय. तर लवकरच तुम्हाला ट्रेकचा पण नवीन आपला ब्लॉग भेटेल. सो बाकी या चॅनलला असाच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.